मग शिरीष काकांनी त्यांचं नाव कसं घेतलं? ते जिवंत आहेत का? अगं माझे जिवंत आहे की नाही मला काहीच माहित नाही. जे काही माहिती आहे ना ते फक्त यांनाच माहिती आणि म्हणूनच हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. देवा देवा प्लीज यांना लवकर सगळं आठवू दे आणि मला माझ्या आईबद्दलचं सत्य कळू दे. श्रावणी नको काळजी करू, ते हळूहळू रिकवर होत आहेत असं डॉक्टर म्हणाले. तुला तुझ्या आईबद्दलची सगळी माहिती मिळेल. बरं हे बघ, ह्यांची नीट काळजी घ्यायची. ते काही बोलले तर लगेच मला फोन करून सांगायचं. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माहित आहे, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. श्रावणी ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, येतेस का? बरं चल, काळजी घ्या तू यांची. वय वैदेही श्रावणीची आई आहे, म्हणजे त्या शिक्षण मंत्र्याची बायको जी मिसिंग आहे. जर ही माझ्या हाताला लागली ना तर हिचा वापर करून मी माझा बदला घेऊ शकते. आज खूप आनंदाची गोष्ट घडली. माझा विश्वास बसलाय की देव नक्की माझ्या पाठीशी उभा आहे. आज पहिल्यांदा शिरीष काकांनी माझ्या आईचं नाव घेतलं. आता हळूहळू त्यांना नक्की काहीतरी आठवेल आणि मला माझ्या आईबद्दल कळेल. देवा आता हे कोडं असंच उलगडून टाक, काही गडबड होऊ देऊ नकोस. श्रावणी, झाली का तयारी? हो होतीये. चल लवकर बाहेर ये. थोडा वेळ थांब ना काकू. अजून किती वेळ लागणार आहे? बस झालंच आहे. तुझी तयारी झाली का? हो माझी तयारी झाली आहे. आम्ही पिहूला क्लासमधून पिकअप करून तसेच जाणार आहोत ना. तू ये लवकर बाहेर. बरं मग तू निघ ना, मी येते. मी नाही जाणार पुढे. तू आधी बाहेर ये, मला बघू दे. तुझे काका पुढे गेलेत गाडी काढायला. तू ये ना लवकर बाहेर. तू हसणार नाहीस ना? अगं नाही हसणार मी. तू ये ना, मला बघू दे ना. नक्की? हो नक्की. तू हसतीस का? हे छान नाही दिसत आहे ना. जाऊ दे, मी बदलते. सॉरी सॉरी सॉरी. अगं आय एम सॉरी. छान दिसतेस. खूप खूप क्यूट दिसतेस. तुझी दृष्ट काढू? अगं डोनाल्ड डकची कोणी काढली होती दृष्ट? हो मग आज मी दृष्ट काढणार आहे. आजच्या पार्टीत तू बेस्ट दिसणार आहेस. मी बेस्ट दिसेन की नाही मला माहित नाही, पण ती स्वीटीपेक्षा छान दिसायचे मला. खूप शहाणपणा करत होती ती. अगं तिच्याशी काय तुलना करतेस तू स्वतःची? तुला ना नाही ग, पण ती नेहमी किती नाटकं करत असते म्हणून मला तिच्यापेक्षा छान दिसायचे. अगं अशी तू छानच दिसतेस. मॅडम, पृथ्वी साहेब बोलावत आहेत. हो. काय रे काय बघतोयस? अरे थीम पार्टी आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय. नाही, सुंदर दिसतायत ताई. थँक्यू. बरं तुझा मी आले. हो. चला या लवकर, भेटूया शुभूच्या घरी. हा हो काकू, तो पुढे, मी पण येते. अरे देवा, अजून तुम्ही फुगच फुगवताय वे. ए सानू, अगं तोंडाने कुठं फुगवते? गाल दुखतील. ती मशीन घे की मग फुगव. अगं आई होत चालले. फुगे बघ कसले भारी दिसते. हे घ्या हो पाणी. हे फुगे जरा कुचकच आहेत ना. जावयानी हलका मालच आणलेला दिसतोय. अहो राहू द्या, आणलंय ते महत्वाचं बघा की.
हे सानू आवरा जरा भरा पाहुणे यायची वेळ झाली. ते यायच्या आधी डेकोरेशन पूर्ण झालं पाहिजे. आई तू अजिबात काळजी करू नको. अण्णांनी फुग्यांसोबत मला पण कामाला लावले. पाहुणे याच्यात डेकोरेशन कसलं भारी होतंय बघ. आणि तुम्ही गप्पा मारत बसू नका हा? तू त्यांच्या नादाला लागू नको. आवरा पटापटा. साने हे तुझा आतमध्ये आईला मदत कर. मी आहे इथं मग करून घेतो समज. अण्णा जरा शांत बसा की. गुडघे दुखतायत ना तुमचे? साने माझ्या नातीचा बर्थडे. गुडग मोडून हातात येतील पण काम थांबणार नाही. आजोबा खऱ्या अर्थानं मैदानात उतरले आता. हळू जरा. हॅलो अहो पोरीचा बर्थडे आज म्हणून तो कॉल केलाय ना. बेत म्हणजे खतरनाक बेत आहे हो. आणि तुम्हाला माहिती आहे अहो एवढ्या महागाईत खर्च करायची ताप आहे का कोणाची. पण आपला इशाच या काय ना मग आठवणीने यायचं. हा तिकडच आहे नाही कसं आहे ते बायको आणि मुलगी माहेरीच राहतात ना. मग म्हटलं त्यांच्या दारात करू. भले खर्च आपला आहे पण तेही खुश होतील ना. बरं मग या बरं का नक्की. आणि पोट भरून जेवून जायचं. हा लाजायचं नाही. लय खर्च गेलाय. अहो गिफ्ट आणा ना तुम्हाला हवं ते. बरं आलं की एक फोन आणा. हा चला ठेवू तू. तेव्हा अजून तशी तयारी बाकी आहे. आई स्वीट आहे इकडे इकडे. हा बाबा बाबा बाबा. अगं कसली दिसायली. फिर जरा फिर. बाय, एकदम भारी. एकदम इंद्राची अप्सरा वाटायलीस काय. काय मग खरं बोलायला असं तुम्ही घ्या. नाही तर आम्ही काय मस्करी करू काय. एखाद्या हिरोईनला पण मागे टाकशील रिटायर करशील. बाई खरंच दिसलोय काय भारी. आम्ही कसं दिसायलोय सांग. एक नंबर होय ना. बेंटेक्सचा घेतलाय पूर्ण सेट घेतलाय. होय काय मग हा पण लक्षात असू दे काय. वैभवीचा बर्थडे आमच्या. नाही तर सगळ्यांच्या नजरा बाई तुझ्यावरच. सगळ्यांच्या नजरा पडू दे ना तर नको पडू दे. मला काय फरक पडतोय. मला फक्त माझ्या शुभूनं बघितलं पाहिजे बस. मला सांगत त्याला आवडेल ना मम्मी अशी. लिहून घे आत्ताच्या आत्ता आमच्याकडनं. शुभूची नजर तुझ्यावरून आज हटणारच नाही बघ. काय लाजायली पोरगी. हा पण ती श्रावणी आहे ना. नाही म्हणजे ती पण येणार आहे. तर तिच्यावर ठरल ती कशी नटून थटून येते. त्याच्यावर ठरल का नाही शुभू तुझ्याशी कसा वागेल. अवघड आहे बाई. ती नटून थटून येणारच आहे पण शुभू तिच्याकडे कौतुकानं बघणार नाही. डोसक्याला हात धरून बसेल. एकदम युनिक दिसणार आहे बघा श्रावणी. युनिक म्हणजे एक गंमत आहे. काय